मुझे ऐसा लगता है जब हम फिल्म देखते हैं ना तो फिल्म के पात्रों को देखने आना चाहिए, ना कि हीरो को देखने आना चाहिए। मैं हमेशा बोलता हूँ लोगों को कि आपका अगर से टैलेंट देखना है तो कैमरा ऑन करो फिर बताओ, मैं बताता हूँ आपको मेरा टैलेंट। मैं कैमरे के पीछे बात नहीं करता, कैमरा ऑन होने पे बात करता हूँ। साउथ का एक फील और मराठी का कल्चर, मराठी का निसर्ग, सिंधुदुर्ग, माझी प्रार्थना, वो उस पहाड़ पे चढ़ना था और गांव वाले कह रहे थे कि सर बोट नजदीक लेके नहीं जाएंगे क्योंकि इतना वेव्स है ना कि वो बोट को तोड़ देगा। तो मैं इतना जिद्दी था, मैंने कहा कि आप लेके ही जाओ, किसी भी हालत में इसको लेके जाऊंगा। तो मैं इसको गोद में उठा के लेके गया था। हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. माझी प्रार्थना हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाची मराठीतच नाही तर अनेक भाषेत चर्चा सुरू आहे आणि ज्यांच्यामुळे खरं तर ही चर्चा रंगली आहे ना, अशी कमाल जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळ्यात आधी? एकदम मजेत. मगापासून खूप इंटरव्ह्यू देताय तुम्ही दोघं आणि मला माहिती आहे की कुठेतरी असं झालं असेल की बस आता थांबूया, पण तरी त्याच एनर्जीने तुम्ही इथे बसलात. त्यासाठी पहिले सगळ्यात आधी तुमचे आभार आहे. थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांना तेवढ्याच असं बोलतो ना इंटरेस्टने किंवा तेवढ्याच ताकदीने इंटरव्ह्यू आई देताय. एम ब्लेस्ड टू से दैट आई एम सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. सीरियसली एवरी ऑडियंस काउंट्स, हर एक जनता काउंट करते हैं. क्या होता है ना, जब हम लोग एक अच्छा एक्टर बन जाते हैं ना तो हर ऑडियंस को हम देखते नहीं है. इनिशियल लेवल पे हम हर एक ऑडियंस को देखते कि यार ये ऑडियंस मुझे आके देखे यार. तो मेरे लिए मेरा शुरुआत 20 साल पहले और 20 साल के बाद भी जब मैं ओल्ड भी हो जाऊंगा ना, मेरे लिए हर ऑडियंस इंपॉर्टेंट है क्योंकि वो मैंने इंडियन सिनेमा से सीखा है. आई एम स्टूडेंट ऑफ इंडियन सिनेमा, सो इट इज अ प्राउड मोमेंट. आई एम सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर दिस टाइम. पण जसं तुम्ही म्हणालात की 10-22 वर्ष 20-22 वर्ष या वर्ष झालं इंडस्ट्रीत मला. मुंबईत आलात, मुंबईत राहिलात. जेव्हा आपण येतो ना मुंबईत, मुंबई एक स्वप्न नगरी आहे. इथे स्वप्न घेऊन यायचे असतात. इथे आल्यावर ते पडतातही किंवा ते उभारलेही जातात. काय विचार करून आलेलात की मुंबईत जायचं? स्ट्रगल तर तो येऊन राहण्याचा तो सगळा वेगळा असतो, पण स्वप्न घेऊन येण्याचा एक वेगळा असतो. मी 3 दिवसाचं होतं तेव्हा माझं आई वडिलांनी मला घेऊन आलं मुंबई आणि मग इथंच एज्युकेशन वगैरे झालं माझं. ॲट दी एज ऑफ 14 आय स्टार्टेड वर्किंग इन दिस इंडस्ट्री. बॅकस्टेज सांगू शकता तुम्ही, नाहीतर कॅमेरामॅन, कॅमेरा लाईट आणि बाहेर बसून प्रॉक्सी द्यायचा, हे सर्व करत 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 वाढलो आहे मी. आणि 22 वर्ष झालं आता माझा स्वतःचा ॲक्टिंग शाळा आहे, फिल्म मेकिंग शाळा आहे. तिथे मी डिरेक्शन शिकवतो, ॲक्टिंग शिकवतो आणि तिकडचा स्टुडंट आहे ही माझी प्रार्थना. आणि बाय फ्लूक मी पण ॲक्टर झालो या फील्डमध्ये. या फिल्मवरून माझं पदार्पण होतो आहे ॲज अन ॲक्टर आणि आता डिरेक्ट पण केलं आहे फिल्म. खूप जास्त जबाबदारी आहे मला, पण असं वाटतं की मी पार पाडला आहे आणि खूप एक छान दृश्य दिलं आहे ऑडियन्सला. फक्त 2 मिनटं 8 सेकंडचा टीजरवरून, ट्रेलरवरून. बहुत कुछ अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तू पण एक स्वप्न घेऊन आली आणि जे पूर्ण झालंय. आता तर मी खरं हे विचारेल की को आर्टिस्ट म्हणून आणि सर जेव्हा आपल्याला शिकवतात, कोण जास्त असं बोलू शकतो की स्ट्रिक्ट कोण जास्त आहे? को आर्टिस्ट जास्त स्ट्रिक्ट आहेत की सर म्हणून जास्त स्ट्रिक्ट आहे? सर म्हणून. म्हणजे ते चुकीचं आहे तर चुकीचं आहे. आणि कुछ अच्छा एकदम वाव परफॉर्मेंस डिलीवर किया ना तो सर बहुत प्रेज करते हैं. तो काम के वक्त काम और ऐसे तो सर बहुत फ्रेंडली है. सो दैट कंफर्टेबल एनवायरनमेंट वॉज ऑलवेज देयर एंड सर मेड श्योर दैट कोई भी छोटी छोटी चीज़ हो उसमें मुझे कोई तकलीफ ना हो. सो दैट एक्सपिरियंस वॉज वंडरफुल. येस. पण जर तसे तुम्ही म्हणालात की इथेच लहानाचे मोठे झाले, इथेच शाळा झाली, इथेच कॉलेज झाले. कोणत्या कॉलेजमध्ये होता आणि आता तुम्ही सर आहात, तेव्हा तुमचे सर कसे होते? मला आठवणच नाही का माझा रेग्युलर कॉलेजच नाही झाला. मी करस्पॉन्डन्स केला आहे. NOC नॅशनल ओपन स्कूलवरून माझं एज्युकेशन झालं आहे. लहानपणीपासून ह्या फील्डमध्ये जायचं होतं आणि माझा खूप हार्ड लाईफ होता. फायनान्शियल बॅकग्राऊंड एवढा स्ट्रॉंग नव्हता माझा. आईने खूप त्रास घेतला आहे शिकवायला. खूप चालायचो शाळापर्यंत येऊन रिक्वेस्ट करायचं का स्टुडंटला माझ्या मुलगाला काढू नका, फीज द्यायला नंतर देणार. मला आता पण आठवण आहे माझा आईच्या समोर मला असा पकडून बाहेर टाकलेला का रेस्टिकेट काढून टाकतो, फीज द्या तुम्ही तसं. मग ते खूप मला परत एक्सप्रेस नहीं करायचं. खूप हार्ड टाइम होता लाइफ का. तो मुझे ऐसा लगा ऐसा कौन सा स्कूल होगा जहाँ पे मैं पढ़ सकता हूँ, जहाँ पे मुझे कोई प्रोफेसर डिस्टर्ब नहीं करेगा, पैसे का पाबंदी नहीं होगा वहाँ पर, जहाँ पे मैं अपना दिल खोल के पढ़ पाऊँ जो मैं चाहता हूँ.
तो मैं इस क्राफ्ट को पढ़ा, मतलब इतना पढ़ा, मुझे ऐसा लगता है कि बहुत कुछ पढ़ना बाकी है और 22 साल लग गए सीख रहा हूँ इस क्राफ्ट को, और आपके सामने माझी प्रार्थना लेके आया हूँ 9 तारीख को सिनेमा में. तो मुझे लगता है कि मेरे जो स्टडी है इतने 22 साल का मी पार पाडला है, आणि मुझे लगता है कि मेरे ऑडियंस मुझे प्यार देगी जो मेरा नॉलेज है मेरे क्राफ्ट के प्रति, और पूरी ईमानदारी से बनाई है फिल्म, और मेरा जो एजुकेशन है मेरी फिल्म में दिखेगा, मेरे क्राफ्ट में दिखेगा. मैं हमेशा बोलता हूँ लोगों को कि आपका अगर से टैलेंट देखना है तो कैमरा ऑन करो फिर बताओ, मैं बताता हूँ आपको मेरा टैलेंट. मैं कैमरे के पीछे बात नहीं करता, कैमरा ऑन होने पे बात करता हूँ. तो मुझे लगता है मेरा क्राफ्ट बात करना चाहिए, मैं कम बात करूँ. येस, पण मग हीच हॉबी होती लहानपणापासून की अजून काही हॉबीज आहेत? माझा हॉबी फिट राहतो. मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि मी स्वतःचं मील वगैरे स्वतः बनवतो आणि क्लीनलीनेस वगैरे स्वतःच करतो. माझं तेच हॉबी आहे आणि जास्त मी लोकांमध्ये जात नाही, सोशल मीडियामध्ये नाही. मी आता 1 महिन्यापूर्वी माझं टीमनी ते प्रमोशनसाठी हे केलं आहे, नाहीतर मी जास्त सोशल मीडियावर नसतं. आणि हॉबी म्हटल्यावर जानवरों से बहुत ज़्यादा प्यार करता हूँ, पेड़ पौधों से बहुत ज़्यादा प्यार करता हूँ. तो मुझे वक्त मिलेगा तो मैं एक फार्म हाउस में जाके रहना चाहता हूँ, वाह. एक छोटे से कुटिया में रहना चाहता हूँ, और बस वहीं पे मेरा लाइफ बिताना चाहता हूँ जानवरों के साथ, पक्षियों के बीच में. She had said that she is going to gift me a farm house. वाह. हसू नको मीडिया समोर, आता सेकंड मीडिया समोर सांग तू. आता सांग, इथं सांग. हो नक्की. बघा दुसऱ्या मीडियामध्ये कन्फर्म केलं. बघ द्यावं लागेल. पण तुझी हॉबी काय आहे एकंदरीत? माई हॉबीज़ आर टू एक्सप्लोअर न्यू प्लेसेस, कुछ नया एक्सप्लोअर करना. मला फिरायला खूप आवडतं. आर्ट अँड क्राफ्ट, आई लव ड्राइंग, आई लव क्रिएटिंग स्टफ. तो बचपन से मैं आर्ट एंड क्राफ्ट में बहुत अच्छी थी. देन मला वाचायला खूप आवडतं. आई होप आई प्रोनाउंस इट, वाचायला खूप आवडतं, सॉरी. आई लाइक टू रीड. सो ये कैरेक्टर के लिए भी मैंने बहुत सारे बुक्स पढ़े थे. तो इन माई फ्री टाइम आई लाइक टू डू दैट, ऑल ऑफ दोज थिंग्स. येस, बट जसं आता बोललीस की प्रोनाऊन्सेशन वगैरे असं प्रेक्षकांना माहिती आहे, ते सगळं समजून घेतात, पण मराठीचं तुझं काही वेगळं वर्कशॉप झालेलं का, की आता चित्रपट आहे मराठीत आलाच पाहिजे, आणि सरांनी मराठीत त्यांची पहिलीच फिल्म जी आहे ती मराठीत घेऊन आलेत, कारण ती त्यांची जन्मभूमी आहे, मातृभूमी आहे, ते अनेकदा बोलतात. तुझे काही वेगळे धडे झालेले मराठीचे? म्हणजे मी महाराष्ट्रात बॉर्न अँड बॉटअप झाली आहे, तर मराठीत मी फेमिलियर आहे. प्रनन्सिएशन थोडाफार चुकतं, पण मी प्रयत्न करते. सरांनी ते माझ्याकडून काढून घेतलं आहे, जे प्रनन्सिएशन एंड डिक्शन पे हम लोग ने बहुत काम किया है. वॉच मराठी मूवीज़, तो उससे थोड़ा सा हेल्प मिला है. डेली लाइफ में मैं ट्राई करती थी कि मैं मराठी में ज़्यादा से ज़्यादा बात करूँ, तो वो एक प्रैक्टिस हुआ है. तो बस इतना ही, और बेस्ट काम करने का ट्राय किया आहे. येस, पण सर साऊथमध्ये एवढे चित्रपट असतात, आणि जेव्हा आपण साऊथचा टच असतो की आपली एक कल्चर असतं, आणि त्या कल्चरला सोडून आपण जेव्हा एक वेगळं काहीतरी करायला जातो, तर ते मराठीतच का, म्हणजे चित्रपट जेव्हा तयार झाला तेव्हा मराठीतच का, असं जर विचारलं असतं तर तुमचं काय उत्तर आहे आज? माझं उत्तर हे असेल का, तुम्ही काय केलं तेच दिसणार. तो जो आप दिखाते आ रहे हो तो लोग वही देखते जाएंगे. तो समथिंग न्यू शुड हैपन, राइट? यू शुड ब्रेक द क्लटर, है ना. वो बबल में हम रहते हैं की तेच बघून काहीतरी नवीन पाहिजेच का नाही, मग इन्व्हेन्शन करायला पाहिजे. तो आई फील समवेयर आई हैव गॉट समथिंग साउथ का एक फील, और मराठी का कल्चर, मराठी का निसर्ग, सिंधुदुर्ग, माझी प्रार्थना. पण हे सिंधुदुर्गमधलं जे आपण बोलतो, सिंधुदुर्गमध्ये ते निवती बीच आहे जिथे शूट झालं, हे लोकेशन सुचलं कसं? निवती बीच समोर अजून एक आहे, आणि हे कोणाला माहित नाही ऍक्च्युली आतापर्यंत. तिथपर्यंत जायला ना 22 किलोमीटर पारून जावं लागतं. आम्ही एक उंडग्यावरती जात होता, उंडग्या राईट बोललास ना मी, ते उंडग्यावरती जात होता, आणि ते ऍक्च्युअली बीच के वहां से आ नहीं सकता, उसके लिए देयर इज नो वे टू गो देयर. सो हम लोग 22 किलोमीटर दूर से दूसरे गांव से बोट में बैठ के रस्सी से बांधकर उसको खींच के लेके जाते थे समंदर के बीच में से. एक 20-22 किलोमीटर जाने के बाद हमको टापू दिसाई था हमें, और वहां जाके हम लोग जब शूट करने के बाद जो फील था, मतलब मैं बोल सकता हूँ वर्ल्ड वॉर जीत के आई है ये. मतलब वो उस पहाड़ पे चढ़ना था,
और गांव वाले कह रहे थे कि सर बोट नज़दीक लेके नहीं जाएंगे क्योंकि इतना वेव्स है ना कि वो बोट को तोड़ देगा। तो मैं इतना जिद्दी था, मैंने कहा कि आप लेके ही जाओ, किसी भी हालत में इसको लेके जाऊंगा। तो मैं उसको गोद में उठा के लेके गया था ऊपर, वाह, और वहां पे उसने क्रैब देखा, उसने क्या क्या देखा है ना, छोटे छोटे कीड़े थे, चिंबोरी बघितलं, वाह. और वो भी बेयर फुट, सर और मैं. भल्ला मोठा देव काय मासा बघितला, देवमासा. देव मासा बघितला. पण कसा होता तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स? कारण की तिथे जाऊन शूट करणं, फिरणं वेगळं असतं, आपण आवड म्हणून फिरतो ते वेगळं, एक्सप्लोअर करणं वेगळं, शूट करणं तिकडे किती डिफिकल्ट होतं आणि किती मजा देखील येत होती. डिफ़िकल्ट तर होताच, आई विल नॉट लाई, बिकॉज मैंने कभी लाइफ में ट्रैकिंग या ऐसा कुछ कभी नहीं किया था, और सर ने वो रिक्वायरमेंट था, और सर ने बोला था कि ये पहाड़ चढ़ना है, एंड दैट टू बेयरफुट. तो मुझे ऐसा लगा कि मैं ये डेडिकेटेड प्रोजेक्ट में टू बी अ पार्ट, इट्स अ ब्लेसिंग. और सर इतने मोटिवेटेड है, तो मुझे लगा कि मुझे सर को डिसअपॉइंट बिल्कुल नहीं करना है. वट एवर सर सेज आई विल हैव टू डू इट. तो मैंने बस वो कर दिया. बट एवरी मोमेंट दैट वाज अ ब्यूटिफुल जर्नी. दो डिफ़िकल्ट था, लेकिन इतना खूबसूरत जर्नी था ना कि मुझे ऐसा लगा ही नहीं कि ये एक टास्क है. मैं एन्जॉय कर रही थी. येस, every पण moment. सर खूप पॅशनेट आहे. म्हणजे हो. एवढं वजन वाढवणं आणि वजन कमी करणं, जसं आपण लास्ट टाइम बोललो की एक ॲपल खाऊन जे दिवस काढलेत आणि एवढं वजन वाढवलं, तितकं कमी केलं. A apple a day keep your fat away. पण तरीही सर ते खूप डिफिकल्ट होतं. मी ते बोलेल डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा इन्स्पायर पहिले कोण आहे, म्हणजे इन्स्पिरेशन असतं ना की एखादी गोष्ट आपण करायची आणि ती ठरवली की आपल्याला एक क्लिक होतं की नाही, एक इन्स्पिरेशन असतं. ते काय होतं नेमकं? एक कुत्रा, एक छोटा सा डॉगी, ओल्ड डॉगी था. ही हैड ए कैटरैक्ट जो चल नहीं पाता था. हाँ. तो वो इंस्पिरेशन है ये फिल्म के लिए मुझे. मतलब वो ट्रिगर किया मुझे मेरे लाइफ में आगे बढ़ने के लिए. तो कहानी वहाँ से शुरू हुई थी. माझी प्रार्थना, वो कैसे अपने प्यार के लिए इंतज़ार करते करते स्टाव करके अपनी जान दे देता है. तो एक इंसान अपने प्यार के हद के लिए किस हद तक जा सकता है, वो इस कहानी में दिखाया गया है. मैं स्ट्रगल तो नहीं कहूँगा, ना मैं हार्डवर्क कहूँगा, क्योंकि जब आप माँ से प्यार करते हैं तो इट इज़ प्योर लव, येस. इन अनकंडीशनल लव. तो लोग कहते हैं स्ट्रगल है, स्ट्रगल मुझे नहीं लगता. इफ़ आई एम लविंग समथिंग, आई एम जस्ट गोइंग थ्रू माई पैशन, आई एम गोइंग थ्रू माई लव. तो मेरे लिए तो टफ जर्नी था नहीं, बट था या एक एप्पल पे था मैं. हर दिन एक एप्पल, मतलब सुबह उठूँ तो एक स्लाइस ऑफ एप्पल, देन आफ्टरनून को एक स्लाइस, इवनिंग को एक और नाइट को एक. सो सस्टेन किया 5.5 month विथ 2 tablespoon ऑफ कोकोनट ऑयल. सर पे लगाते थे, मैं तो पीता था वो. एंड लॉट ऑफ वाटर आई यूज्ड टू ड्रिंक, और बस उस पर सस्टेन किया, बस उस कैरेक्टर को पाने के लिए, उस लेवल तक पहुंचने के लिए. एंड देन आई हैव गिव द शॉट. आपने पण देखा वो शॉट. जसं तुम्ही ट्रेलरला म्हणालात की हा चित्रपट जेव्हा मी करायचं ठरवलं, मी खूप जणांना विचारलं, Yeah. पण कोणताही ऍक्टर तो वजन एवढं कमी करायला तयार नव्हता. आणि त्यानंतर तो चित्रपट कुठेतरी थांबणार होता, की तो आता होणारच नव्हता. आणि तेव्हा तुम्ही डिसिजन घेतलं की यातनं ही भूमिका मीच साकारणार. करणारच. कोणाकोणी असं विचारण्यात आलेलं आणि तुम्ही कधी करायचं ठरवलेलं त्याच्यानंतर? कारण की आपण लिहितोय, आपण दिग्दर्शन करतोय आणि आपल्याला आता उभंही राहायचंय. हे खूप चॅलेंजिंग आहे सर. ही तारांबळ कशी सगळी मॅनेज केली तिकडे? इनिशियली फक्त रायटर होतं मी, आणि लिहून नंतर मला ते डिरेक्ट करायचं होतं. आणि डिरेक्ट करायला मी खूप लोकांकडे गेलं असं, आणि ते लोकांनी ऐकून सांगितलं सर स्क्रिप्ट अप्रतिम आहे तुमचा, पण ते ॲक्च्युली तुमचं ते कॅरेक्टर आहे ना, तर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हे काय, म्हणजे तुम्ही असं सुचलं तर लिहून टाकलं, थोडा प्रॅक्टिकली लिहा तुम्ही. एवढा जास्त लिहिता तुम्ही, 5 किलो 6 किलो सांगा, ते आम्ही कट डाऊन करणार. मी सांगितलं नाही सर, फिल्म ना मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है. मेरे 20 साल का जर्नी है, मैं किसी का लाइफ टास्क पे डालना नहीं चाहता. ये मैं एक स्टोरी को जस्टिफाई करना चाहता हूँ. अगर स्टोरी की रिक्वायरमेंट है तो यू हैव टू डू इट, और एल्स कोई आ जाएगा वो करेगा. तो कोई भी एक्टर तैयार नहीं हुआ इंडस्ट्री का. सो थोड़ा डिप्रेशन हुआ. पर मेरे प्रोड्यूसर ने देखा ये सब चीज़, और प्रोड्यूसर ने कहा सर आप करना चाहते हो तो एज एन एक्टर उतरो और डायरेक्ट भी करो. सो मैंने समय नहीं लिया थोड़ा भी. मैंने कहा कि ओके आई विल डू इट एज एन एक्टर. तो वो जर्नी शुरू हुआ एज एन एक्टर, जहाँ पर आई वॉज जस्ट ऑन 1 apple a day, और सस्टेन किया. उसमें स्क्रिप्ट भी लिख रहा था, समझ रहा था कैसे करना है, टीम के साथ एग्जीक्यूशन भी हो रहा था, कैमरामैन के साथ शॉट डिवीजन के बारे में बातें हो रही थी, सारा एग्जीक्यूशन चल रहा था उस प्रोसेस में, जहाँ पे मैं एनर्जी मिनिमम था, मेरे शरीर में कुछ था ही नहीं. और उस तरीके से मला असं वाटतं मी पार पाडलाय. आणि मी आय फील राईट. येस, Yes, नक्कीच. absolutely.
मी हिला विचारेल की हिने ती जर्नी खूप चांगल्या पद्धतीने बघितली, जवळून बघितलं खूप जास्त. तुला काय सांगावं असं वाटेल की त्यांच्या जर्नीबद्दल, आणि तू किती इन्स्पायर झालीस आता अशी की मला ही भूमिका करायची आहे तर मी काहीही करू शकते, असं एखाद्याला बघून होतंच, आणि आता ते त्यांनी करून दाखवलंय. तू किती इन्स्पायर झाली आहे. Actually, when I first heard it, I couldn't believe कि a person would do this much, this far, would go this far for a project. And मैंने जब ये देखा ना, मैंने सुना, मैं एक्चुअली जर्नी सर का देख रही थी, मैं ऐसे आई वॉज स्टन्ड कि मतलब इतना अनबिलीवेबल, इतना डेडिकेटेड, इतना पैशनेटली मैंने किसी को देखा ही नहीं है. एंड टू बी अ पार्ट ऑफ दिस इनक्रेडिबल डेडिकेटेड प्रोजेक्ट मेरे लिए एक ब्लेसिंग था. So I feel like this is truly a special moment for me because इतना passionately, इतना dedicatedly, और सब को स्टार्स में भी, मेरे में भी एक मोटिवेशन सा आ गया था. बिकॉज व्हेन यू वर्क विथ समवन हु हैज़ दैट काइंड ऑफ माइंडसेट, तो अपने आप में एक मोटिवेशन आ जाता है. जैसे मैंने कभी ये सब चीज़ें नहीं किए थे, पहाड़ चढ़ना, समुंदर में मैं गिर गई थी, बहुत सारी चीज़ें हुए, बट सर को मैं देखती थी और ऐसा लगता था कि मेरे मेंटोर ये कर रहे हैं ना, तो मुझे भी ये करना चाहिए. आई डोंट वांट टू डिसअपॉइंट हिम. पण प्रार्थना आणि तू किती सिमिलर आहे हे विचारेल. दॅट इज द राईट क्वेश्चन. थोडाफार सिमिलर आहे. मी पण इनोसंट आहे, माझ्या चेहऱ्याने दिसतं ते. आणि प्रार्थना ॲक्च्युली खूप केअरिंग, इनोसंट, हेल्पिंग आहे. आणि in real life also I try to be helping, I try to help others, I try to be kind and calm. तो लेकिन मुझे प्रार्थना जैसे रोज़ बनना है, बिकॉज शी इज़ लाइक अ सीता जैसी कैरेक्टर है ना, प्योर वैसी है वो. तो आई होप दैट प्रार्थना जैसे मैं और बनूँ एंड शील फॉर एवर स्टे विथ मी. फर्स्ट मूवी है, फर्स्ट रोल जो मैंने प्ले किया है वो बहुत सुंदर रोल मिला है बिकॉज ऑफ सर. तो आई थिंक या आई टेक हर विथ मी ऑलवेज. पण सर, मराठी प्रेक्षक आहे ना खूप जागृत आहे, म्हणजे त्यांना खूप चांगली स्टोरी हवी आहे, खूप चांगलं असं दिसणारं हवं आहे, किंवा ती स्टोरी अशी खूप चांगली बिल्ड होणारी हवी आहे. जेव्हा आपण मराठीत येतो आणि सगळ्या नवीन कलाकारांना घेऊन येतो, म्हणजे फक्त उपेंद्र सर सोडले तर बाकी सगळी कास्ट ही नवीन आहे, अशा लोकांना घेऊन येताना कुठेतरी भीती वाटली, चॅलेंज वाटलं की आत्ता मी माझ्या पोरांना घेऊन जातो आणि हे सगळे ते पोरं हे करून दाखवणार आणि सगळे प्रेक्षक त्यांचं नाव काढणार, हे उघडं तर वाटलेलंच ना. मी 100% कॉन्फिडेंट होता. का? मला माझा स्टूडेंट माहिती आहे कसा आहे, मुझे उनका लेवल पता है, पोटेंशियल लेवल पता है. मुझे पता है कि अगर मैं उनको ऑन ग्राउंड लेके जा रहा हूँ तो मैं उनके रग रग से वाकिफ़ हूँ कि वो कहाँ पे कम हो सकते हैं, कहाँ पे ज़्यादा हो सकते हैं. सो द डिसीजन वॉज राइट. अगर मैं किसी नोन एक्टर को लेके जाता ना, जो ऑलरेडी एस्टेब्लिश है एक्टर, तो मुझे ऐसा लगता है कि लोग उनको देखने आते हैं. मुझे ऐसा लगता है जब हम फिल्म देखते हैं ना, तो फिल्म के पात्रों को देखने आना चाहिए, ना कि वो हीरो को देखने आना चाहिए. तो मेरे कैरेक्टर को वो शैडो करते हुए कोई एक्टर को मैं नहीं चाहता था कि मैं ऑन बोर्ड लूँ. मैं चाहता था कि इट वाज माय क्रिएशन, मैंने कहानी तैयार किया है, मैंने जिंदा किया है, तो मैं सारे कैरेक्टर को जिंदा करना चाहता था. तो एक एक करके मैंने जिंदा किया है. बहुत खूबसूरत कैरेक्टर्स है. इनका माँ का जो कैरेक्टर प्ले किया, सपना करके एक लेडी है, ओह माय गॉड, आय कांट से द वे शी हॅज ॲक्टेड ना, मतलब अप्रतिम. तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटणार 10-15 फिल्म केला असेल. एक मजा हुआ कलाकार होता ना, वैसे परफॉर्मन्स किया है. मंग्या नावाचा एक कैरेक्टर आहे, सरपंच बरोबर आहे तो. अरे अफलातून का काम किया उन्होंने. शी इज गोइंग टू बी अ नॅशनल क्रश. वाह. हाँ, विसरू नको मला विसरू नको. सो दैट्स वाई मैं हमेशा ये मेरे स्टूडेंट्स को भी सिखाता हूँ, या मैं ये एक्चुअली लोगों को भी कहना चाहूँगा कि हमेशा हमारी कहानी को सबसे ऊपर रखते हैं हम लोग, और कहानी को जस्टिस देने के लिए हमको वैसे कैरेक्टर्स को लेके आना है, ना कि ओवर शैडो करते हुए एक्टर को लेके आके हमारी कहानी को दबाना है. तो अगर से इंडियन सिनेमा को आगे लेवल पे लेके जाना है, अंतर्राष्ट्रीय लेवल तक लेके जाना है, तो सबसे पहले इंपॉर्टेंट वर्क हमें ये सोचना होगा कि हमारी कहानी जो है ना, उसको कॉम्प्रोमाइज ना करें. हमारे राइटर्स को वो ताकत दे, वो इम्पॉर्टन्स दे, और राइटर को छेड़े नहीं. पण उपेंद्र सरांना विचारणं आणि त्यांच्याकडनं होकार येणं, हे जे पिरियड होता ना की त्यांना विचारलं, मग त्यांच्या डेट्स मॅच करणं, मग होकार येणं, आणि ती भूमिका आज खूप छान, म्हणजे त्यांची एक वेगळी शेड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काय सांगाल की ती प्रोसेस कशी होती?
मला आठवण आहे मी स्क्रिप्ट लिहित होता आणि एक डायलॉग माझं समोर आला. ते डायलॉग पण मीच लिहिला आहे, स्क्रिप्टच लिहिला आहे मी. मग लिहिताना ते डायलॉग आला, एक डायलॉग ते ट्रेलरमध्ये पण आहे, काळजी घ्या स्वतःची. येस. ते बोलताना माझा टोनच असा आला आणि माझ्या समोर फक्त उपेंद्र लिमे उभा होता असा. तसंच फोन काढला ना मी, हॅलो ब्रादर, फोन उचलून मी सांगितलं असं स्क्रिप्ट पाठवतोय. सांगितलं मला स्क्रिप्ट पाठव, लेट मी गो थ्रू इट, आय लेट यू नो अबाउट इट. संध्याकाळी मला एक टेक्स्ट पाठवला त्याने, का माझ्या आयुष्यामध्ये एवढा फिल्म केला मी, पण मला असा स्क्रिप्ट कधी एन्काउंटर नाही झाला. काय ब्युटिफुली लिहिला आहे रे, पण तू एक्झिक्यूट कसं करणार, खूप चॅलेंजिंग आहे. मी सांगितलं चल तुला आवडलं ना, आता बसूया. अँड आय वॉज सो हॅपी टू हॅव हिम ऑन बोर्ड. ही इज लाइक ए लेजेंड, दी उपेंद्र लिमे. येस. इतने बड़े ग्रेट एक्टर जो बिना टैंट्रम्स का सेट पे आते हैं और कहानी को उस मकाम पे लेके जाते हैं. मतलब दे आर रियल एक्टर्स इन दिस इंडस्ट्री, राइट? तो वो उनका फ्लोर पे आना ही मेरे फिल्म के लिए एक आशीर्वाद जैसा था. तो उसके बाद कहानी आगे बढ़ते गया, सेट पे आए, परफॉर्म किया, सब मतलब फटाफट हो गया. इट वॉज इजी केक फॉर मी एक्चुअली, Yes. क्योंकि द पर्सन हु आई वॉज कास्टेड, ही इज सो डाउन टू अर्थ एज एन एक्टर, इजंट इट? येस. पण उपेंद्र सर जेव्हा सेटवर यायचे तेव्हा कसं वातावरण असायचं, भीती वाटायची? हो. ते असं त्यांच्या ऑरा, मतलब ही हैज अ डिफरेंट ऑरा ओनली. वो आते थे सेट पे, कॉल 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 ऐसे आते थे, और सब सेट पे ऐसे क्या बोलते, ऐसे अटेंशन, हाँ, ये हो जाते थे. तो मैंने कभी सोचा ही नहीं था कि मैं उपेंद्र सर के साथ स्क्रीन शेयर करूंगी, बिकॉज मैंने उनको सिर्फ मूवीज़ में देखा था. और मुझे एक्चुअली, मैं तब से उनके फ़ैन बनी हुई थी. तो वो कभी ऐसा फील नहीं करवाते हैं कि आप एक न्यू कमर हो. मतलब आपको इतना कंफर्टेबल करेंगे ना कि आपको अच्छा लगेगा उनके साथ. एंड शेयरिंग एवरी मोमेंट विथ हिम वॉज लर्निंग फ्रॉम अ मास्टर. तो आई थैंक सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी. दैट तो ये मेरे लिए अभी भी मुझे ऐसा लग रहा है कि मैं एक सपना ही है ये येस. सब. पण सर, या चित्रपटाची गाणी, माझी आवडणारी मंग्याची बायको, जे तुफान व्हायरल होत आहे. परत चित्राजी, ज्यांनी या चित्रपटातनं मराठी गाणं पहिल्यांदा गायलंय. कसा होता तो एक्सपिरियन्स? आणि ते गाणं जेव्हा व्हायरल झालं, म्हणजे मंग्या एकदम हवेत. बेसिकली चित्रा जी को ऑन बोर्ड लेना मेरा ड्रीम से बढ़कर है. Yes. मी लिहिताना माझा मनात एकदम क्लिअर होता, ठामपणे एकदम क्लिअर होता, मला टॉप नोच टेक्निशियन, टॉप मोस्ट ॲक्टर्स आणि टॉप मोस्ट परफॉर्मर, नॉट इन द सेंस ऑफ देयर नेम बट इन द सेंस ऑफ देयर वर्क. तो मुझे ऐसे लोग चाहिए थे. तो उपेंद्र लिमे ऑन बोर्ड आने के बाद जो एक फील गुड मिला मुझे कि जस्टिस कर पाऊंगा किरदार के साथ. उसके बाद जब गाना तैयार हुआ, लिखा मैंने ही है, जब लिखते वक्त ही मेरे जहन में वो चित्रा जी का चेहरा सामने आ रहा था. तो मैंने मेरे विश्वजीत सीटी, मेरे जो म्यूजिशियन है, मेरे म्यूज़िक डायरेक्टर चित्रा जी को कन्विंस करने में उनका बहुत बड़ा हाथ है. तो विश्वजीत, आई लव यू, यू आर ए रियल मैन, ए रियल मैन. सो उन्होंने चित्रा जी को कॉल किया और कहा कि ऐसे एक मराठी फिल्म करनी है और मिस्टर पद्मराज राजगोपाल नायर आपसे मिलने चाहते हैं. तो बोला ठीक है मिलिए. तो आई वेंट टू चेन्नई और जब मैंने उनको कहानी सुनाई तो शी वॉज वेरी हैप्पी. कहा कि इज़ दिस पॉसिबल, ये हो सकता है, बॉडी ट्रांसफॉर्मेशन. तो मैंने उनको थोड़ा ग्लिम्स दिखाया तो शी वॉज सुपर एक्साइटेड. उन्होंने कहा कि मुझे बहुत खुशी होगी कि मैं इस फिल्म में गाना गाऊँ. वैसे हमने वहाँ पे रिकॉर्डिंग की, 3 गाना गाया उन्होंने, जो कि एक गाना तहलका मचा रहा है. मतलब एक 10 भी दिन नहीं हुए वो लाखों में व्यूज है. Yes. 50 लाख के करीबन चला गया है. शी इज सो हैप्पी. येस. पण सर, जेव्हा आपण चित्रपट उभा करतो आणि त्याचं सगळं आपणच बघतो, लेखन, दिग्दर्शक, कुठे ना कुठे अडचणी येते आणि असं बोलते की बस आता नाही होणार आहे आणि आता पुढे कसं जायचं असा प्रश्न पडतो. कोणते सीन्स होते, कोणते मुवमेंट्स होते जेव्हा अशा अडचणी आल्या आणि त्यावर मात केली? अडचणी भरपूर होता. शूटिंग करताना प्लॅनिंग केलेल्यानुसार ते क्लायमेट सपोर्ट करत नव्हता. मी लास्टचा सिक्वेन्स तुम्ही बघितला असेल तेव्हा स्टार्व करतोय मी, तेव्हा मला शॉट घ्यायचा होता आणि ते शॉटसाठी मी 24 तास झाला मी पाणी नहीं पिला. मी 24 घंटे से पानी नहीं पिया था. उसके बाद मुझे शॉट देना था तो वो मिस्ट नहीं आया. उस गांव में मिस्ट आता है सुबह सुबह नवंबर महीने में, तो मिस्ट नहीं आया. वी वर एक्सपेक्टिंग मिस्ट बट नहीं आने की वजह से वो शॉट मैंने लिया नहीं. और मेरी टीम ने बहुत चिल्लाया कि सर इट इज़ वेरी डेंजरस, यू ड्रिंक वाटर, कुछ तो करो. मैंने कहा नहीं, आई विल वेट अनदर 1 डे. और वो दूसरे दिन पे गया.
और दूसरे दिन तक मैं पानी नहीं पिया, 2 दिन विदाउट वाटर था वो पर्टिकुलर शॉट देने के लिए. दूसरे दिन गाँव वाला आके कह रहे थे सर मिस्ट देखो आकर बाहर, इतनी खूबसूरत मिस्ट है. सो इट वॉज सच ए ब्युटिफुल फिलिंग फॉर मी की विठ्ठल सोडून नाही गेला मला, विठ्ठल माझा आता होता. और उसके बाद जाके हमने आधे घंटे में वो सारे शॉट्स लिए. सो दैट वॉज अ वेरी टफ पार्ट फॉर मी. बट मुझे ऐसा लगता है देयर इज नथिंग टफ इफ इट इज अ प्रोसेस. लाइफ में एक प्रोसेस से गुजरना है सबको ना. बोलते ना ये वक्त भी चला जाएगा. पण किती कौतुक करू असं वाटतं. म्हणजे काय काय नाही केलंय तुम्ही या चित्रपटासाठी. जसं तू मगाशी म्हणाली की पाण्यात पडली मी, काय नेमकी ती घटना घडलेली एकंदरीत. तो ॲक्च्युली ते सीन असं होतं की उंडक्यावरती आम्हा दोघांना बसायचं होतं आणि वो ऐसा सीन है कि पानी में हम लोग जर्नी कर रहे हैं. तो मेरा एक ऐसा सीन था जहाँ पे मुझे ऐसे हाथ दिखाना है और वो प्लैंक जो था वो मिसबैलेंस हो गया और वो गिर गया. एंड दैट वाज अ डीप ओशन. और मैं बोलना चाहती हूँ कि मुझे स्विमिंग भी नहीं आता है. कितना फीट का था ओशन? मतलब डीप ही था, पूरा समुंदर था. फीट वो मतलब डीप ही होगा, आई डोंट नो. It was like वो अटलांटिक ओशन जैसा था. हाँ एक्चुअली या. सो उसमें मैं एक्चुअली गिर गई थी. तो आप ये बोल सकते हो कि मैं मर के जन्म हुई हूँ. ये मेरा सेकंड बर्थ है. पाणी के अंदर गई, मैं उसको उठाया और मैंने उसको जैसे ही ऊपर रखा मी शोधत होतो माझा प्रार्थना कुठे गेला. वाव. का मेकअप गेले ना याचं पूर्ण. मैं पूछा मेरी प्रार्थना काय कहाँ है कहाँ. ये बोलतोय मीच आहे. सर खूप घाबरलेली ती. सर पण आता तुम्ही विठ्ठलाचे इतके आभार मानतात, पण मला हेच विचारायचं की आईची जी चित्रपट पाहून ती कॉम्प्लिमेंट होती तीच बेस्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे ना या चित्रपटासाठी. येस. म्हणजे माझी आईनी बघितलं हे फिल्म. हो. बघून नंतर अक्षरशः 10 वेळा पडली ती. 10 वेळा मी उचलली तिला. पडू नको परत उचल. आणि खूप हसली ती. मतलब आई डोंट वांट टू गिव ए स्पॉइलर बट मेरी माँ है इसके लिए नहीं कहूँगा. शी इज़ जस्ट लाइक ए कॉमन मैन. उन्होंने भी एक फिल्म देखा और सिर्फ उन्होंने ही नहीं करीबन बहुत सारे लोगों को हमने फिल्म दिखाया. अक्षरशः वो लोग के बोलतात ना अंगात काटा आला है ते फिल्म बघून. वो लोगों ने सबने कहा इतिहास में शायद हमने ऐसी फिल्म नहीं देखी है. तो मैं ये जनता से दरख्वास्त करना चाहूँगा कि प्लीज़ ये एक्सपीरियंस आप भी शेयर करें, आप भी महसूस करें. माझी प्रार्थना 9 मई को आपके नज़दीकी सिनेमा घर में. आपने ऐसे अनबिलीवेबल लव स्टोरी देखा नहीं होगा एंड इट विल गिव ए सच ए ब्यूटिफुल इमोशन टू यू. आपका दिन बन जाएगा, आपका साल बन जाएगा. जस्ट गो एंड वॉच माझी प्रार्थना. अँड शी इज माय प्रार्थना. येस नक्कीच. पण आता मी तुला सांगेल की असंच प्रेक्षकांना अपील कर की तुझ्यासाठी नातं हे प्रेम म्हणजे काय आणि प्रेक्षकांना काय सांगशील की माझी प्रार्थना हे का पाहायला पाहिजे. कारण की खूप छान टीजर आहे, खूप छान ट्रेलर आहे, ज्याला खूप चांगले प्रेक्षक पसंती देत आहेत. आणि खरंच आता प्रेक्षकांचं असं झालं की उत्सुकता आहे ती शिगेला लागली आणि आता आम्हाला जायचं आणि आम्हाला कधी येतोय ती 9 मे कधी येते ते बघायचं आहे आणि बघून तुम्हाला कळवायचं आहे. सो तुला काय सांगायला आवडेल. जसं तुम्ही सांगितलं प्रेम म्हणजे काय, पर प्रेम म्हणजे असं नाही कि एक लड़का और लड़की के बीच में. प्रेम म्हणजे ये आपको मूवी में देखने मिलेगा कि निसर्ग के साथ प्रेम, जानवरों के साथ प्रेम, एक किसी को समझ नहीं उनके साथ. तो प्रेम के दूसरे बहुत सारे परिभाषा है, बहुत सारे मीनिंग्स हैं. और रियल लव जो होता है ना, असली प्यार जो होता है वो आपको देखने मिलेगा. ओरिजिनलिटी आपको देखने मिलेगा. एंड आई थिंक इट वॉज अ ब्यूटिफुल एक्सपीरियंस फॉर अस एंड वी वॉन्ट पीपल टू फील दैट टू. वी वॉन्ट ऑडियंस टू फील दिस ब्यूटिफुल एक्सपीरियंस टू. तो मैं रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज़ आप सभी 9 मई को आपकी नज़दीकी सिनेमा घरों में माझी प्रार्थना देखिए. एंड I bet you you won't regret it. After watching the film, you will take a part of it with you. Yes. And that is all that I want to say. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप इन्स्पायर वाटलं की तुम्ही इतकं काही केलं आणि खरंच आपले ड्रीम्स असे म्हणजे ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी एवढं इन्स्पिरेशन किंवा एवढी मेहनत करण्याची तयारी हवी आहे. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.